दादा शापूर 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 सरळ सरळ रोड नर्सरी आहे ना, इकडून रोड फिरला इकडे फिरला सरळ जायचा. अच्छा अच्छा डाव्याचा रोड फिरलाय ना तिकडे नाही जाता, सरळ सरळ जायचं ना हां हां शापूरला. धन्यवाद हां. नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 3:45 झाले आहेत आणि आपण जाणार आहोत आपल्या राईडला. म्हणजे जवळजवळ 400 किलोमीटरची आपली राईड आहे आणि बाहेर पण बघू शकतात तुम्ही किती अंधार आहे. तर चला सुरू करू आपल्या जर्नीला. ही बघू शकतात आपली बाईक आणि हे जे सेटअप आहे हे मोटो ब्लॉगिंग सेटअप आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता जवळजवळ 4 वाजलेले आहेत, अजून 3 मिनटं बाकी आहेत 4 वाजायला. तर आपण आज लाँग रूटला जाणार आहोत, म्हणजे खोपोली टू डायरेक्ट अंबळनेर, म्हणजे 400 किलोमीटरचा रन आहे. आता 4 वाजले आहेत, बघू आता किती वाजेपर्यंत तिथं पोहोचू. आपण बाईकवर जाणार आहोत. बघू शकता तुम्ही आपण सर्व मोटो ब्लॉगसारखं शूट करून ठेवलेलं आहे, म्हणजे बनवून ठेवलेलं आहे. आणि आता अंधार आहे त्याच्यामुळं काही दिसणार नाही जास्त. आता उजेड पडेल तेव्हा शूट करतो, तोपर्यंत आपला जर्नीला सुरुवात करतो. चला मग भेटू आपण पुढे, काय काय घडतं आपल्याबरोबर रस्त्यात बघू. तर आता 6 वाजले सकाळचे आणि अजूनपर्यंत फक्त 70-75 किलोमीटर रनिंग झाली आहे, कारण मध्ये घाट वगैरे आणि स्पीड ब्रेकर, रस्ता खराब. आता इथून पुढं बघू किती टाईम लागतो, कारण सकाळी 4 वाजता निघालो तो, आता 6 वाजले आहेत. 2 तासात फक्त 70 किलोमीटर झालं आहे. ग्लोव्ज वगैरे, गाडी थोडी गरम झाली आहे, पण आता काय करणार, लॉंग रूट आहे ना थोडा. चला बघू मग आता किती वेळेत पोचतो. आता इथं बघू शकतात तुम्ही किती वाजले आहेत, 6:07 झाले आहेत. दादा शापूर 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 सरळ सरळ रोड नर्सरी आहे ना, इकडून रोड फिरला इकडे फिरला सरळ जायचा. अच्छा अच्छा डाव्याचा रोड फिरलाय ना तिकडे नाही जाता, सरळ सरळ जायचं ना हां हां शापूरला. धन्यवाद हां. अच्छा सरळ दिसतो ना या बाजूला, डाव्याच्या बाजूला आहे ना, त्या रोडला नाही फिरला, उजव्याचा त्या रोड पण जायचं. अच्छा अच्छा धन्यवाद हां. ओके. तर मित्रांनो बघू शकतात, कोणाला विचारलं तर केवढं भारी सांगतात इकडची लोक. हे पहा असे रस्ते राहतात केव्हा केव्हा. आपल्याला थोडं लवकर लवकर जावं लागेल, कारण जोपर्यंत थोडं सकाळचं वातावरण आहे तोपर्यंत फटाफट जेवढं पुढे निघता येईल तेवढं निघू. हे बघू शकतात तुम्ही असे रस्ते लागतात, त्याच्यामुळे थोडंसं अंतर कमी होतं. हे बघा 2-2 मिनटात असे रस्ते लागत आहेत. हा रस्ता सांगत होती ती ह्याची.
म्हणजे इकडं नाही जायचं, इकडं जायचं बॉ समोर. सकाळचं तुम्हाला काही दाखवू शकलो नाही कारण आपल्या कॅमेरा क्वालिटी थोडी म्हणजे लो आहे ना, त्याच्यामुळं अंधार होतं सकाळी, त्याच्यामुळं काही दिसलं नसतं तुम्हाला. मी ट्राय केला होता पण काही दिसलं नसतं, म्हणून म्हटलं जाऊ दे. आता सकाळी सकाळी थोडं उजेड पडलं. आणि हा आपला म्हणजे आपली ही लॉंग राईड पहिली राईड आहे. हेच्या गावात स्पीड ब्रेकरच्या जरा या माणसाला विचारून बघू आपण. दादा शहापूर 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 धन्यवाद. सरळ सांगितलं त्याने. हेड ऑन. मित्रांनो बघू आता कुठून आईच्या गावात. आता कोणत्या रस्त्याला आहे? इकडं नाही जायचं. आयला इथं तर लफडा आहे. ते तिकडे हायवे दिसतोय, इकडं कोणता रस्ता दिसतोय? तर विचारू परत एकाला. तो बाईकवाला आहे ना, त्याला विचारू. शहापूर शहापूर. मित्रांनो आपल्याला रस्ता माहीत राहत नाही, तर विचारून घ्यायचं कसं आहे. या ह्याला परत एवढा लांबचा प्रवास आहे, परत चुकलं चाकलं 20-25 किलोमीटर लफडा नको. बरोबर आहे का? ओ माय गॉड. भाई म्हणजे स्पीडवर कंट्रोल करणं यायला पाहिजे. कारण हा बघू शकता जंगलचा रस्ता आहे पूर्ण.
ये पा हे इडी गाण पेन खजूर चला आणि म्हणजे हे पा केवढा उतरती इथं का घाट. या अशा या बा त्या आईची गाणी आता ये बा या गावात आता इथं दुसऱ्या किंवा तिसऱ्या गिअरवरच चालेल गाडी कारण चढती आहे ना. हे बघा मित्रांनो हे पोर होते ते धन्यवाद मित्र. हो चला येतो. हो काय धन्यवाद. बघू शकता मित्रांनो गाडी फाट चालू आहे. हे बाई कुत्रे मध्ये बी ते आले ना याच्या लफडा होतात परत आणि घाटात कसं यायला उतरती राहते गाडी केव्हा केव्हा कंट्रोल होत नाही. तर तुम्हाला आवाज येतो आहे की नाही काय माहीत नाही. हवा पण जास्त लागते. जर नसेल आवाज येत तर मी नंतर आवाज ॲड करेल त्याच्यात. कसं जो रिअल आवाज राहतो ना तो भारी राहतो. ओ माय गॉड ये बाय इच्छा गावात ये पा मित्रांनो आईच्या गेली खड्ड्यात. ये पा एवढा स्पीड 70वरून डायरेक्ट 5वर कसं काय आला स्पीड माहिती आहे तुम्हाला. आणि एवढी कंट्रोल झाली कसं काय गाडी कारण हिला जो आहे ना ABS सिस्टीम आहे. ABS सिस्टीम गाडी किती पण जोरात जरी असली ना तरी ABS काय करतं माहिती आहे का डायरेक्ट ब्रेक नाही मारत. म्हणजे पलटी होण्याचे चान्सेस राहतात ना डायरेक्ट जर ब्रेक मारला तर ABSचं सिस्टीम काय करतं माहिती आहे काय ते असं डायरेक्ट ब्रेक नाही लावत. त्या हळूहळू म्हणजे पकड सोड असं राहतं ते. म्हणून गाडी स्लिप काय होत नाही. आणि या आता जाऊ दे काय बोलायचं आता. एवढा भारी रोड बनवला त्याला थोडंसं साठी खड्डे करून टाकतात. बघा हे मित्र आहेत ते आता इथून जर आपण निघायचा प्रयत्न केला निघू शकतो आपण. चल
नाही पण पुढे परत एक पदरी हे पहा, समोरून गाडी येते, रिस्क कशाला घ्यायची. आपण काही एवढे हेवी ड्रायव्हर नाही होत है ना. आपली ही फर्स्ट मोटो ब्लॉगिंग सिरीज आहे. आता पहिला व्हिडिओ चालू आहे, बघू आता कसा काय व्हिडिओ तयार होतो ते, आणि तुम्ही किती लाईक शेअर करतात, कमेंट करतात, बघू. ठरवू आपण पुढं अजून कुठं कुठं जायचं, फिरायचं. चला आता एअरला ओव्हरटेक करू आपण. बैलू गाडू हे बघा, आता मॅनेजर आडवी गेली, बघू आता. काय यार, 2-3 वेळेस रस्त्यात दिसली ती, म्हणजे चुकवली तिला, पण आता गेली. आता काय अंधश्रद्धा काय म्हणते काय माहिती, बघू आता काय जे होणार ते. कोणी एक्स्ट्रा. चल मित्रांनो, 6:30 झाले आहेत. अजून 80 किलोमीटर आपला रनिंग झाली आहे. म्हणजे अजून आपल्याला, म्हणजे टोटल अंतर आपल्याला 400 किलोमीटर कापायचे आहे. अजून 300-325 किलोमीटर बाकी. म्हणजे आपल्याला संध्याकाळ होईल असं वाटतं मला. आता मोबाईलमध्ये पण पेस किती आहे काय माहिती. हे बघू शकता शहापूर. इकडं जायचं असेल मुंबई, इकडं जायचं असेल नागपूर, आणि या पुलाचा खालून जायचं असेल शहापूर. तर आता बघू पुढे. मी फर्स्ट टाईम जातो आहे, मला काहीच माहीत नाही रस्ता कुठून आहे काय आहे. तर बघू आता पुढं काय कसं काय. चला मग आता थोडंसं तुम्हाला परत व्ह्यू दाखवतो थोडासा. बघू शकतात आता 4 पदरी लागतोय वाटतं मला, काहीच माहीत नाही. गेली ही लोकल होती. आता इथून पुढे कसारा घाट आहे. ही बघू शकतात आपली बाईक. आता इथून जाऊ आपण. आता बघू आता किती वेळ लागतो काय लागतो. फर्स्ट टाइम चाललो आहे आपण. आता जवळजवळ 7:30 झाले आहेत. बघू अजून अर्धा तास गाडी चालवू आणि कुठेतरी नाश्ता करायला थांबू. चला मग भेटू पुढे नाश्त्याच्या ठिकाणी. मित्रांनो बघू शकता रेल्वे आणि इकडचा नजारा. मित्रांनो आता 8:18 झालेत. नाश्ता वगैरे करून घेऊ. नमस्कार मित्रांनो, तर आता नाश्ता वगैरे केला आहे. म्हणजे आता 10:30 झाले आहेत. तिथं मागे दुकान बघू शकता. तिथं विचारला मी पायनॅपल ज्यूस कितीचा आहे. तो 50 रुपये ग्लास. आता ग्लास दाखव तुझ्या. तो एवढा ग्लास आहे म्हणे चहाचा कप. या काय माणसं आहेत यार. तर मित्रांनो आता भेटतो डायरेक्ट अंबनेरमध्ये किंवा डायरेक्ट घरी. कारण आता ऊन जास्त पडायला लागलं आहे, म्हणून आपल्याला लवकर अंतर गाठावं लागेल.
चला मग भेटू डायरेक्ट घरी किंवा अंबरनेरमध्ये. मित्रांनो हा नाशिकचा घाट आहे, बघू शकतात तिथनं गाड्या येत आहेत. हा नाशिकचा घाट आहे. आता इथून डायरेक्ट आपण 130 किलोमीटर आहे अंबरनेर इथून इकडं. ठीक आहे, ही आपली गाडी आहे. आता दुपारचे 12:30 होण्यात येत. लई लॉंग रूट आहे. आता 130 किलोमीटर बाकी आहे. बघू आता किती वेळात पोचतो. चला मग भेटू आपण. ओके, तर बघू शकता कसा होऊन गेलेला आहे. जवळजवळ 380 किलोमीटर प्रवास करून आलो आहे बाईकवर. तर आता तुम्हाला अंबरनेरचं गेट दाखवतो मी, एंट्री गेट. हे बघू शकतात समोर अंबरनेरचं एंट्री गेट दिसतंय. हे बघा, राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. इथून अंबरनेरची हद्द चालू होते. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला आमच्या गावाला जाण्याचा जो रस्ता आहे तो एकदम हायवे बनून गेला आहे. तुम्हाला थोडंसं दृश्य दाखवतो मी, बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हायवेचा मजा घ्या आता. हायवेचा म्हणजे तो नॅशनल हायवे राहतो ना, तसा तुम्हाला दाखवतो मी आता. इथून आता म्हणजे मागे पण होता, पण आता जाऊ द्या, मोबाईलमध्ये चार्जिंग नाही म्हटलं, इथूनच सुरुवात करू. चला मग आता रस्ता बघा फक्त तुम्ही. रस्ता हे बघा, हे एकदम हायवे. हे पा यायला, हे पा हे पा. म्हणजे माणूस डायरेक्ट 70-80च्या स्पीडवर चालू शकतो. एवढा भारी हायवे बनवला आहे डायरेक्ट. हे बघा कशी खडी उमटलेली आहे. एवढूसा रस्ता, एवढूसा. आता इथं तरी थोडा चांगला आहे. मागे जर पाहिला असता ना, मागे मी व्हिडिओ काही शूट केला नाही. एवढा खराब रस्ता होता ना, काय सांगू तुम्हाला. ये बा ये बा ये अशी डायरेक्ट कोणाला माहीत नसेल तो डायरेक्ट येईल नाही डायरेक्ट जाईल. मला पण नाही माहीत होतं. मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे, काय माहीत किती टाईम चालतो मोबाईल का मध्येच बंद होतो. हे पहा एकदम हायवे बनला आहे माहिती काय. आमच्या कळमसरे गावाचा रस्ता, कळमसरे येणारा रस्ता. हे बघा, आधी एवढा भारी रस्ता होता, काय माहिती कोणाला ठाऊक केव्हा बनेल. हे बघा, हे धरणाचं काम चालू आहे ना, हे ते सामान इथं ठेवलेलं आहे. ते धरण पण केव्हा बनतं काय माहीत नाही, पण ते सामान अजून इथंच पडलेलं.